Hi students, myself T.R. Patil from Nivina Secondary and Higher Secondary School, Chennai. Today we discuss the chapter number 5. The title is Origin and Evolution of Life. Previous some lecture we discussed how to originate the earth, how to origin of life on earth, and how to form organic evolution, then which type of changes occur in life known as the evolution. Some evidence are also discussed in previous lectures. Remaining evidence discussed here today. The evidence from connecting links. The organism which possess the characters of two different groups are called connecting links. Evidence देत असताना त्यांनी कनेक्टिंग लिंकचा एव्हिडन्स दिलेला आहे इव्होल्यूशन ऑफ लाईफसाठी. मग याच्यामध्ये द ऑर्गॅनिझम विच पजेस द कॅरेक्टर्स घेतलेले ऑफ टू डिफरंट ग्रुप, दोन वेगळ्या ग्रुपचे आर कॉल्ड कनेक्टिंग लिंक्स. द फॉलोइंग आर द सम इम्पॉर्टंट एक्झाम्पल ऑफ कनेक्टिंग लिंक्स. युग्लिना हे एक एक्झाम्पल दिलेलं आहे. Then Proteospongia, then Neophyllina, then Peripatus. ऑलरेडी कनेक्टिंग लिंक मध्ये जर बघितलं तर एक्झाम्पल विचारलेलं असतात द कनेक्टिंग लिंक बिटवीन. ओके, मग याच्यामध्ये युग्लिना अँड अदर क्लोरोफिल पिगमेंट. आता युग्लिना हा ऑर्गॅनिझम आणि क्लोरोफिल पिगमेंट जर बघितला का तर हे प्लांट्समध्ये असतात. Containing green protozoans is the connecting link between animal kingdom and plant kingdom. आपण मागच्या वर्षी 11वी सायन्समध्ये क्लासिफिकेशन ऑफ किंगडम ॲनिमलिया त्यामध्येच बघितलेलं आहे की हाऊ टू लिंक वन किंगडम टू द अनदर किंगडम. याच्यामध्ये फक्त एक्झाम्पल लक्षात ठेवायचं आहे. एव्हिडन्स फॉर कनेक्टिंग लिंक्समध्ये युग्लिना. त्यानंतर पुढे दिलेला आहे Proteospongia is a colonial protozoa. It consists oocytes or polycytes of sponge. It is a connecting link between protozoa and porifera. म्हणजे पोरिफेराला कसं कनेक्ट केलेलं आहे प्रोटोझोआंकडनं हे एक एक्झाम्पल दिले. देन निओफिलिना इज अ कनेक्टिव्ह लिंक बिटवीन ॲनेलिड्स अँड मॉल्युस्का. सॉफ्ट बॉडी ॲनिमल आणि ॲन्युलस मीन्स रिंग बॉडी फॉर्म ॲनिमल हे कसे कनेक्ट केलेले आहे एक एक्झाम्पल इथे दिलेलं आहे. त्यानंतर पेरिपॅटस अँड आर्थ्रोपोड्स इज अ कनेक्टिंग लिंक बिटवीन ॲनिलिडा अँड आर्थ्रोपोडा. ॲनिलिडा ॲन्युलस मीन्स रिंग फॉर्म करणारे जे ॲनिमल्स आहेत त्यांना आर्थ्रोपोडाशी कसं कनेक्ट केलेलं आहे हे इथे दिलेलं आहे. एक्झाम्पल लक्षात असू द्या. त्यानंतर द लंग्स फिशेस. मग कनेक्टिंग लिंक बिटवीन द फिशेस अँड ॲम्फिबियन्स. म्हणजे फिशेस आणि ॲम्फिबियन्स. ॲम्फी मीन्स बोथ, बायॉन्स मीन्स लाईफ. दे लिव्ह इनसाइड द वॉटर ॲज वेल ॲज ऑन द लँड. म्हणून ॲम्फिबियन्स पण फिशेस ओनली इन द वॉटर ऑर लिव्ह इन द वॉटर. या दोन्हींना कसं कनेक्ट केलेलं आहे हा एक एव्हिडन्स दिलेला आहे. त्यानंतर व्हायरस, देन बॅक्टेरियोफेज, देन आर्किओटेरिक्स. हे जे एक्झाम्पल आहे हे एक्झाम्पल लक्षात असू द्या. त्यानंतर हा एक महत्त्वाचा पार्ट आहे एव्हिडन्स फ्रॉम ॲटाविझम. मग आता याच्यामध्ये इट इज द रिअपिअरन्स ऑफ सर्टन ancestral characters which had either disappeared or were reduced. For example, power of moving pinna in some person. Then greatly developed canine teeth. Then exceptionally long dense hair. त्याच्यामध्ये पुढे त्यांनी शॉर्ट टेल इन सम बेबीज. म्हणजे काही ऑर्गॅनिझममध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की ॲटाविझम म्हणजे याच्यामध्ये जर बघितलं तर काही ऑर्गॅनिझममध्ये आपल्याला ते म्हणजे दोन ऑर्गॅनिझमला कनेक्ट करण्यासाठी जे काही प्रूफ किंवा एव्हिडन्स दिलेले आहे ते ॲटाविझममध्ये दिसत आहेत. देन एव्हिडन्स फ्रॉम एम्ब्रिओलॉजी हा खूप महत्त्वाचा एव्हिडन्स आहे. याच्यावरती बऱ्याच वेळी प्रश्न विचारलेला असतो. राईट नोट ऑन द embryological evidence of evolution of life.
असा साधा साधा प्रश्न असतो, मग त्यामध्ये आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे. These evidence are based on the comparative study of embryos of various animals. लक्षात घ्या, एव्हिडन्स एम्ब्रिओलॉजी बद्दल दिलेला आहे, परंतु कंपॅरेटिव्ह स्टडी केलेला आहे कुणामध्ये, एम्ब्रिओमध्ये, कुणाच्या, व्हेरियस ॲनिमल्सच्या. मग सिमिलॅरिटी इन अर्ली डेव्हलपमेंट, मग त्यामध्ये पहिला पॉईंट असा सांगितलेला आहे की काही डेव्हलपमेंट म्हणजे अर्ली अगोदरच्या काही डेव्हलपमेंट असतात एम्ब्रिओच्या किंवा ऑर्गॅनिझमच्या, त्याच्यामध्ये सिमिलॅरिटीज येतात इन ऑल द मल्टीसेल्युलर ॲनिमल. द फर्टिलाइज्ड एग्स आफ्टर फर्टिलायझेशन दॅट इज द झायगोट. झायगोट हा सगळ्यांमध्ये सिमिलर असणार आहे, म्हणजे अर्ली डेव्हलपमेंट ही सेम असणार आहे. मग हा एव्हिडन्स घेतलेला आहे. अंडरगो द क्लिवेज, देन मोड्युलेशन, ब्लास्टुलेशन अँड गॅस्ट्रुलेशन. Then embryonic development of an animal from zygote up to adult is called as an ontogeny. Evolutionary history of species is called as the phylogeny. आता याच्यामध्ये जे काही एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट होते एखाद्या ॲनिमलमध्ये फ्रॉम झायगट टू द अडल्ट म्हणजे कम्प्लीट डेव्हलपमेंट, त्यालाच त्यांनी ऑन्टोजेनी म्हटलेलं आहे. आणि इव्होल्युशनरी हिस्ट्री जर बघितली आपण स्पेसिसची तर त्याला फायलोजेनी म्हटलं. त्यानंतर पुढे दिलेलं आहे रिसेम्ब्लन्स इन द व्हर्टिब्रेट एम्ब्रिओज. जर आपण व्हर्टिब्रेट ऑर्गॅनिझम बघितले तर त्यांच्या एम्ब्रिओमध्ये जर बघितलं तर काही ह्या सिमिलॅरिटीज येतात, हे तिथे दिलेलं आहे. त्यानंतर बायोजेनेटिक लॉ. आता आपण ह्या ॲनिमेशनच्या सहाय्याने बघू शकतो की एम्ब्रियॉनिक एव्हिडन्स कसा यूज केलेला आहे किंवा तो कसा एक पुरावा आहे ओरिजिन ऑफ ऑर इव्होल्युशन ऑफ लाईफ. या ॲनिमेशनच्या सहाय्याने आपण बघू शकतो. इथे बघा, डेव्हलपमेंट ऑफ स्टेजेस ऑफ फिश, चिक्स अँड मॅन. इथे तीनच दिलेले. फिश यांच्यामध्ये झायगोट, चिक्स मॅनमध्ये पण झायगोट, अंडरगो डिफरन्सिएशन अँड टू फॉर्म मल्टी सेल्स. These multi-cell further divided into similar structure known as the foetus. पुन्हा त्यांच्यामध्ये बघा किती सिमिलॅरिटी येत आहे. आता थोडे चेंजेस दिसतात. ठीक आहे, म्हणजे अगोदरचं जर बघितलं आपण डेव्हलपमेंट स्टेजेस ऑफ फिश, चिक्स अँड मॅन, तर अर्ली डेव्हलपमेंट जर बघितली झायगोट फॉर्म पासून तर काही आफ्टर फ्यू डेज पर्यंत सिमिलॅरिटी दिसतात. एवढं लक्षात घ्या. इथे सिमिलॅरिटीज आहे, इथे पण सिमिलॅरिटीज आहेतच. इथे थोडा डिफरन्स झालेला आहे, म्हणजे इथून नंतरचे डेव्हलपमेंट म्हणजे एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्स कसा एक्सप्लेन केलेला आहे बघा त्यांनी. त्यानंतर पुढे मॉर्फोलॉजिकल रिकॅपिक्युलेशन. आता हा पार्ट आपल्या पुस्तकात नसल्यामुळे आपण याला जास्त एक्सप्लेन करणार नाही, तरी पण लक्षात असू द्या. इट इज डिफाइंड ॲज द सिमिलॅरिटी इन सम स्ट्रक्चर ऑकर बिटवीन अन ऑर्गॅनिझम अँड ॲन्सेस्टर. म्हणजे त्या ऑर्गॅनिझममध्ये आणि ॲन्सेस्टरमध्ये काही सिमिलॅरिटी देतात नाही दिलेला. त्यानंतर पुढचा एव्हिडन्स फार महत्त्वाचा आहे, लक्षात घ्या. एव्हिडन्स फ्रॉम फिजिओलॉजी अँड बायोकेमिस्ट्री. आता बायोकेमिस्ट्री किंवा फिजिओलॉजिकल एव्हिडन्स का दिलेला आहे? Animals show the relationship in the biochemical reaction. Some example of biochemical relationship are described below. Protoplasm. Structure and chemical composition of protoplasm is the same from protozoan up to the mammals. म्हणजे जे काही फर्स्ट ॲनिमल होते त्यांच्यामधला प्रोटोप्लाझम म्हणजे सायटोप्लाझम आणि न्यूक्लियस, आणि आता जर मॅमल्स बघितले तर त्यांच्यामधला सायटोप्लाझम आणि न्यूक्लियस हा केमिकल कंपोजिशन सेम आहे. एन्झाइम्स आर सेम इन ऑल एनिमल्स. सगळ्या ॲनिमल्समध्ये एन्झाइम्स हे सेम आहे. देन ब्लड. कॉर्डेट शोज द ऑलमोस्ट सेम कंपोजिशन ऑफ ब्लड. ब्लडमध्ये सुद्धा जर कॉर्डेट्स जर एक्झाम्पल घेतला तर त्यांच्यामध्ये ब्लडमध्ये खूप सारं सेम कंपोजिशन असणारे सबस्टन्स आहे. त्यानंतर पुढे ATP हे पण कॉमन फॅक्टर आहे. This energy is molecule is formed from biological oxidation in almost all animals and plant cells. प्लांट सेल आणि ॲनिमल सेल जर तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये ATP सिंथेसिस केली जाते एनर्जीच्या स्वरूपात. हे सर्वांना माहीतच आहे. हॉर्मोन्स सिक्रेटेड इन डिफरंट वर्टिब्रेट आर द सेम. काही असे वर्टिब्रेट आहेत की त्यांच्यामध्ये हार्मोन हे सेम टाईपचे सिक्रेट केले जाते. हार्मोन्स आर नॉट स्पेसिस स्पेसिफिक.
Hence, vertebrates exhibit close similarity in hormones, although vertebrates have extreme diversity of form. Then blood group. Blood group जर बघितलं आपण, 4 main blood group AB and O are found in human beings. बघा, हे 4 blood group जर बघितले तर human being मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. Then and B blood group, A and B blood group found in man are also present in apes, but not in monkey, which show that man is closer to apes than to monkey. म्हणजे ब्लड ग्रुप सुद्धा काही ऑर्गॅनिझम मध्ये सेम आहे, हा एक एव्हिडन्स लक्षात घ्या. देन हेरिडिटरी मटेरियल. हेरिडिटरी मटेरियल म्हणजे काय? डीएनए आणि आरएनए. जर आपण बघितलं डिफरंट ऑर्गॅनिझम मध्ये इट्स बेसिक स्ट्रक्चर इन सेम इन ऑल प्लांट्स अँड ॲनिमल्स. जर आपण ॲनिमल आणि प्लांट मध्ये जर बघितलं डीएनए आणि आरएनए, तर हा बेसिक स्ट्रक्चर म्हणून ओळखला जातो आणि हा सेम असतो इन ऑल प्लांट्स अँड ॲनिमल्स. त्यानंतर पुढे टेक्सॉनॉमिक एव्हिडन्स देण्याची काही गरज नाही, हा एक एव्हिडन्स खूप महत्त्वाचा, एव्हिडन्स फ्रॉम जेनेटिक्स. ठीक आहे, चला, जेनेटिक्स इज द स्टडी ऑफ हेरिडिटी. ठीक आहे, तुम्हाला 3rd चॅप्टर मध्ये हेरिडिटीची डेफिनेशन सांगितलेलीच असेल. ओके, चला पुढे आपण. आता याच्यामध्ये जेनेटिक इज द स्टडी ऑफ हेरिडिटी म्हणजे एव्हिडन्स घ्यायचा आपल्याला, त्याची डेफिनेशन वगैरे काही लक्षात ठेवण्याची गरज नाहीये. इथे एव्हिडन्स विचारला जाईल. मग याच्यामध्ये जर बघितलं आपण तर जेनेटिक एव्हिडन्स कसा यूज केलेला आहे, इव्होल्युशन ऑफ ह्युमन बीइंग्स. मग त्याच्यामध्ये त्यांनी जेनेटिक जीन्स, 1 जीन्स इथे दिलेला असेल, बघूया आपण. जेनेटिक इज द स्टडी ऑफ हेरिडिटी. हेरिडिटी इज द ट्रान्समिशन ऑफ द पॅरेंटल कॅरेक्टर टू द ऑफस्प्रिंग. हे तुम्हाला माहितीच आहे. अ नंबर ऑफ सडन हेरिटेबल व्हेरिएशन आर कॉल्ड म्युटेशन. They occur in the organism to change the original characters. With mutation, new genetics material is created which was never exist before. Mutation provides new raw material for evolution and can give rise to new species. ठीक आहे, इथे त्यांनी फक्त काय सांगितलेलं आहे, जेनेटिक्स म्हणजे जीन्स हे कसे कारणीभूत आहे की इव्होल्युशनसाठी. जीनमध्ये जर बदल झालेला असेल तर पुढच्या जनरेशनमध्ये निश्चितच आपल्याला बदल हा दिसतो. ठीक आहे, त्यानंतर इथे त्यांनी काही एक्झाम्पल्स दिलेली आहे. डार्विन्स फीचर्स, याच्यामध्ये त्यांनी जेनेटिक्स, आता जीन्स आर रिक्वायर्ड फॉर द फॉर्मेशन ऑफ द बीक्स ऑफ बर्ड्स. जर आपण बीक्स बघितल्या तर सगळ्यांमध्ये सेम नाही. बघा, इथे ओरिजिन जर बघितली तर प्रत्येकाची बीकचं फंक्शन सेम, म्हणजे जी बर्ड्समध्ये चोच असते त्याला आपण बीक म्हणतो, ती जशी सेम आहे, परंतु काहींमध्ये सेम नाही आहे. तर फंक्शन हे सेम आहे पण स्ट्रक्चरली हे वेगळे आहे, म्हणजे त्यांच्यामध्ये काही इव्होल्युशनरी चेंजेस झालेले बाय द जीन्स. त्यानंतर इथे जर बघितलं आपण टेलचं पण एक्झाम्पल इथे घेतलेलं आहे. टेलचं स्ट्रक्चर जर बघितलं तर प्रत्येकामध्ये वेगळं आहे, जेनेटिक व्हॅरिएशन मुळे झालेला हा बदल. त्यानंतर बायोलॉजिकल इव्होल्युशन हा नेक्स्ट टॉपिक आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. आपण आजच्या लेक्चरमध्ये जे एव्हिडन्स होते इव्होल्युशनसाठी ते आपण डिटेलमध्ये डिस्कस केलेले. त्यामध्ये होमोलॉजी, त्यानंतर ॲनॉलॉजी म्हणजे ॲनॉलॉगस ऑर्गन आणि होमोलॉगस ऑर्गन ही लक्षात ठेवण्याची तुम्ही